4:30 वाजल्यापासून पोरगी जागे. ठीक आहे. ये म्हणते डोकं दुखा लागले, डोकं उठून ठेवलं मॅडम. हा बघू बाई. 4:30 वाजता उठली आणि 4:30 वाजल्यापासून जी खेळत बसली आणि तिच्यापेक्षा थांबावं लागतंय असं की नाही का. म्हणजे आता ही भेताडाची तशी भेताड आहेत ना, तर त्यात आतमध्ये जाऊन बसते आणि बाहेर निघताना डोकं बिकं लागतंय किंवा मग आतमध्ये जाताना डोकं धडकतं त्याच्यावर. त्यामुळं तिला तिच्यापेक्षा फक्त जागं राहावं लागतं, तिच्याकडे बघावं लागतंय काय खाते की कुठलं काय उचलती कुठं लागतंय तिला. मग वग बाई. बोला तुम्ही बोला. तिला ब्लॉगिंग करायचे. तुला आता एवढी मोठी खेळणी आहेत ना, अजिबात ना त्यांच्यासोबत खेळणार नाही. खाली जी बारीक बारीक काही चपातीचं तुकडं किंवा काही पडलेलं असतं ना, ते आम्हाला कळत पण नाही एवढं पडलेलं. ते कांद्याचा टारपाला म्हणा किंवा मग लसणाचं टारपाला असतं ना, तर ते उचलून खाते. खाली जे पडलं ते घावलते. ए मॅडम झोपल्याशिवाय आम्हाला झोपा येणार नाही. मी पण जागे, ती पण जागे, दोघं पण जागे. दिवसभर पण झोपली नाही पोरगी. लहान लेकर आहे ना, सांभाळायचं लय अवघड आहे. लय सोपी गोष्ट नाही आहे. तर जोपर्यंत तिला रांगा येत नाही का तोपर्यंत ठीक आहे, एका जागेवर खेळतं, रडतं वगैरे, ते एका जागेवर खेळ बसतं. जेव्हा रांग आली का अजून चालायला शिकलं होतं काय खरं नाही. मग आता रांग वग बाई. आता रांगाय शिकले ना, तर इकडून तिकडं तिला त्या पलीकडे तिथं खाटावर तिथं गादी सोडून तर इकडे पाणी प्यायलाच राहिलं का लगी उठून त्या फॅन पाशी जाते, नाही तर तिकडे बाथरूमच्या दरवाजाकडे जाते लगेचच. त्याला आतुरत असते काहीतरी उचकायचं, चपाती करायची. मी नाही घेणार तुला, जा तू खेळून कंटाळून झोप, त्याशिवाय नाही घेणार मी तुला. बघा खाली काय गवतंय का, बघा खाली काय गवतंय खायला. तेव्हा काहीतरी गवलंय तिला. काय काय रे काय खाते. तिचं बिस्किट दिलं बरं का, इथं खाली बिस्किट आहे. इथे बिस्किट नाही खायचं तिला. इथे ना रात्री चपाती, तिथं ते चुरमुर आहे, ते चुरमुर उचलते मला. घ्या चुरमुरा, घ्या तुम्हाला खायला दिलं नाही ना बिस्किट गाईचं. रात्री सकाळी आहे ना, सकाळी मी 7ला झोपलो, डायरेक्ट 10ला झोपलं, कारण रात्री माझी झोप नव्हती झाली आणि पिल्याला सर्दी झाली ना, त्यामुळे ती झोप पण आहे. त्यामुळे तिला वाफ द्यायला घेऊन आलोय. एवढंच म्हणते ती, म्हणते फक्त. ओके, तर तिला आता वाफ द्यायचे. आता लय रडणार ते. लास्ट टाइम वाफ दिली तिला त्यावेळेस पण लय रडली होती. हिला इथेच घेऊन आलो. वग बाई काय बोलते, मला कसं कळायचं तू, तुला बोलायचं. हा बोल. मन नको. काहीच हेच ते हॉस्पिटल आहे. लास्ट टाइमला मी आलतो ना तेव्हा इथं आहे ना डॉक्टर वगैरे नाही आहेत तिथं काय, फक्त ते मेडिकल आहे आणि हॉस्पिटल म्हणून लिहिलं आहे, लक्ष्मी व्यंकटेश्वर हॉस्पिटल म्हणून लिहिलं आहे. हे आहे ना, हे भवानी नगर कॉलनी आहे ना ही जी समोरची, त्याच्या स्ट्रेट समोरच आहे पुढच्या साईडला. तर इथं आहे ना, ह्यांना म्हणलं डॉक्टर आहेत का, तर डॉक्टर नाहीत म्हणले. आणि गेल्या वेळेस आलतो, पिल्याचा आजारी पडला होता म्हणलं. आता फक्त त्याला नॉर्मल सर्दी झाली. हे काय देऊ काय बाप अजून तुला, देऊ काय बाप. तर लास्ट टाइम पिल्याला जास्त आजारी होता, त्यामुळे त्याला इथे घेऊन आलो. पण ते म्हणले की डॉक्टर नाही, तर म्हणलं कॉल करून बोललो. तर तो कॉल करून पण येणार नाहीत, संध्याकाळी काय तर 8 तास येतात बोलले. तर काय ते 6 ते 6:30 पर्यंत असते फक्त. असं कसं डॉक्टर काय विचार की, ए काय तुला वाफ देऊ काय तुला, ए म्हणते काय मग. साबण संपला होता पिल्याचा आंघोळीचा,
ते घेतलाय वाप दिले, लय राडा लागलं, थोडंसं राहिलं त्यात लिक्विड पण लय राडा लागला पिल्या. गाईज माझी कटिंग आहे ना, कटिंग कशी केली बघा, एका साईडनं नारळ जास्त सोडला त्यांनी, ह्या साईडनं कटिंग केले होते, मला काय वाटलं नाही, पण आत्ता लांब बघा कसं दिसतंय, जरा विचित्रच वाटतंय. ठीक आहे, काय विषय नाही, वाढेल नंतर थोड्या दिवसांनी कटिंग पण वाढेल, काही विषय नाही, वाढल्यावर मग व्यवस्थित वाटेल. ओके, तर आता आलं रूमवरती. पिल्या आहे ना, पिल्या थोडा आजारीच पडलाय आणि आता ते ठुसठुस का लागले तिची तिला जी सर्दी झाली ना, दुपारी वाफ द्यायला गेलो सर्दी झाल्यामुळं तिची जी सर्दी आहे ना तशी डोक्यात गेले, त्यामुळं ती जागी राहते, तिला झोप येईना, जास्त असं बडबड वगैरे करते नाही का. एखादं भान गेलेलं कसं होतं तसं तिचं झालं, भान नाही गेलेलं तिचं, पण ती सर्दी डोक्यात गेले आणि ती त्यामुळे जास्त जागरण पण करते आणि जास्त हालचाल चालू आहे तिची, एका जागेवर थांबणं, असं सरळ उलटं बिलटं कसं पण इकडं जाते तिकडे जाते, रांगत असं व्हायला लागले पिल्याचं. ओके, तर ओके, आजचा छोटासा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.